बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड अखेर पुणे सीआयडी समोर शरण आलाय। वाल्मिक हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आलाय, तर त्याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। आता कराडच्या हत्येनंतर मास्टरमाइंडला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बीड मधील खंडणी प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड याने शरणागती पत्करली आहे। वाल्मिक पुणे सीआयडी समोर शरण आलाय। वाल्मिक हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र खंडणी प्रकरणी वाल्मिकवर गुन्हा दाखल होता, त्याच प्रकरणात तो फरार होता। वाल्मिकच्या शरणागतीनंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मास्टरमाइंडला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे। संतोष अण्णा देशमुख यांच्या मुलीचं वाक्य काय होतं माझ्या डोळ्यात पण गहिरून आलं मला, की ते म्हणले होते की तुम्ही ह्या 7 आरोपीला अटक कराल, यांना काय फाशी पण द्याल, पण ह्याचे ही 7 गेले तरी दुसरे 7 तयार करतील, तर याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे याला शिक्षा झाली पाहिजे, ही मुलीची मागणी आहे। त्या लेकराला न्याय मिळवून देणं, लोकप्रतिनिधी म्हणून आमचं त्याच्याशी काम करणं ही आमची जबाबदारी आहे। आरोपीच्या पाठीशी असणाऱ्या सर्वांना अटक करा, अन्यथा राज्यभरात आंदोलन पेटवू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। सगळ्यांचे यांचे कॉल डिटेल चेक करा। ह्यो मारणाऱ्या लोकांशी बोललाय, मारणारे लोक याच्याशी बोललेत का? ह्यो कोणत्या मंत्र्यांशी बोललाय, सरकारशी बोललाय, कोणाशी बोललाय? आतापर्यंत 2-3 महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांची, आणि ज्यांनी पाठबळ दिले हे खून पचवायसाठी त्यांना सगळ्यांना मध्ये घ्या। या सगळ्या प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधलाय। धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे आश्रयदाता आहेत। मुंडेंना पालकमंत्री पद देऊ नये, अन्यथा बीडच्या जनतेला न्याय मिळणार नसल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय। माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही। हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक करण्याची मागणी होते। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असला तरी कराडचा संबंध संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी जोडला जातोय। त्यामुळे तपासात काय बाहेर येत आहे, या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आणि यंत्रणा त्यापर्यंत पोहोचून अटक करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बीडहून विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।